जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद केला आहे. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्र गीता आणि याचीच आपण ओळख करून घेत आहोत. आज अध्याय 5 श्लोक 1 अभंग क्रमांक 203 आधी वाचूया आणि मग त्याचा थोडक्यात अर्थ पाहू. आणि कृष्णमय झालेले कृष्णरूपी तुकाराम अर्जुनाला उद्देशून पण भक्तांना, भाविकांना, श्रोत्यांना, वाचकांना आणि अभ्यासकांना काय सांगतात ते समजून घ्यायचा प्रयत्न करू. आणि तुका म्हणे या साहित्यातून तुकारामांची सेवा करण्याचा आनंद घेऊया. या अध्यायाचेच नाव आहे कर्मसन्यास योग. अध्यायाची म्हणजे श्लोकाची सुरुवात होते अर्जुन उवाच. आता हा अर्जुन कसा आहे तर श्लोकात बघूया आपण काय काय सांगितलंय ते. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनः योगम च शंससि यत् श्रेयः एतयोः एकम तत्मे ब्रूहि सुनिश्चितम. आणि अभंगात सांगितलेलं आहे अर्जुन उवाच. त्याच्यासाठी पुसे पंडुपुत्र परिसे निरद गात्र संशयाचे क्षेत्र एक दिसे बोलोनी या कर्म संन्यासाचे वर्म कर्मयोगोत्तम निवेदित परिया दोहित श्रेष्ठ दाविहित मज सांगा साध्यंत कृष्ण राजा. तुका म्हणे जग व्यापकाचा संग तेथे ज्ञान मग काय उणे. या अध्यायाचे नावाप्रमाणेच मनात संशयानं ग्रासलेला अर्जुन कसा दिसतो तर अर्जुन आत्ताची अवस्था अर्जुनाची काय आहे? निरद गात्र, घामाने थपथपून गेलाय आणि याचे मन संशयाने ग्रासले. असा हा पंडुपुत्र मनातील संशयित शंका कृष्णासमोर मांडतो. म्हणजेच पुसे पंडुपुत्र परिसे निरद गात्र संशयाचे क्षेत्र एक दिसे आणि संशयाचे क्षेत्र एक दिसे बोलोनिया कर्म संन्यासाचे वर्म कर्म योगोत्तम निवेदिसे. आता इथे अर्जुन विचारतो की माझी शंका अशी की मी कर्मसन्यासाला वर्म एखाद्या चिलखताप्रमाणे आहे असे सांगतोस आणि त्यानंतर कर्मयोग हा सर्वोत्तम आहे असेही सांगतोस. माझ्या मनात संशय निर्माण झाल्यावर मी कोणतं कर्म आणि कसं करू आणि काय करू. याआधी 4थ्या अध्यायाच्या शेवटी तू म्हणालास की तस्मात तू हा वैरी संशय संहारी छेदी ज्ञान खड्गे शिरयाचे वेगे. अशुभ संशयाला ज्ञानाच्या खड्गाने खड्गाने म्हणजे तलवारीने ठार कर असंही म्हणालास. आणि अध्याय 3 त्याच्या आधी साध्यंत कर्मयोग सांगितलास. त्याच्या आधी 2ऱ्या अध्यायात सांख्य योग म्हणजे कर्मयोगातून चित्तशुद्धीचाही मार्ग दाखवलास. आणि 4थ्या अध्यायात कर्मब्रह्मार्पण म्हणजे निष्काम कर्मातून ब्रह्मसाधनेतून परब्रह्म दाखवलेस. या सर्व श्रवणातून ज्ञान हे सर्वाहुनी श्रेष्ठ हा एकच सिद्धांत अर्जुनाच्या मनामध्ये ठाण मांडून बसला. आणि त्यामुळे कर्म कसे करावे की संन्यास स्वीकारावा हा गोंधळ अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. कर्मासाठी योग साधावा लागतो. संन्यासासाठी सांख्य आणि ब्रह्मज्ञान हे माहीत हवं आणि ते दोन्ही एकरूपच आहेत असे म्हटले तर ते वेगळे वाटतात हा भ्रम आपल्याही मनात निर्माण होतो. अर्जुन म्हणतो परिया दोहित श्रेष्ठ दाविहित मज सांगा साध्यंत कृष्ण राजा.
परिहयादोहित श्रेष्ठ दाविहित मज सांगा साध्यंत कृष्ण राजा. कृष्ण राजा या दोहीत श्रेयस्कर काय ते मला सविस्तर आणि अर्थपूर्ण सांग. इथे अर्जुनाने विनंती केली आणि सांगा असं क्रियापदे वापरले, म्हणजे तो अर्जुनाचा बालहट्टच आहे असं म्हणावं लागेल. आणि यासाठी तुकाराम म्हणतात, तुका म्हणे जगव्यापकाचा संग तेथे ज्ञान मग काय उणे. हा तर जगाचा व्याप सांभाळणारा, जगरहाटीचा भार वाहणारा अशा जगदीश्वराकडे ज्ञानाची उणीव काय बरं असेल. प्रिय भक्ताने प्रश्न विचारावा ही परमेश्वराची म्हणजे कृष्णाची आस असते. जणू तो प्रश्न कोण विचारत्याची वाटच बघत असतो आणि त्याचं उत्तर देण्यासाठी परमेश्वराची कृष्णाची वाणी ओघवती होते. आता यासाठी ओघवती वाणीचा अर्थ पाहत असताना पुढचा श्लोक आणि अभंग बघूया. श्लोक सांगतोय, संन्यासः कर्मयोगः च निःश्रेयसकरौ उभौ तयोः तु कर्मसन्न्यासात कर्मयोगः विशिष्यते. आणि अभंग सांगतोय, बोले लक्ष्मीकांत विश्वाचा जो अंत कल्याण करात संन्यासः कर्मयोग तैसा जाण तू विरेशा थोर त्यागोद्देशा कर्माची. कर्मयोग श्रेष्ठ बोलती परनिष्ठ विचारेची ज्येष्ठ तुका म्हणे. आता ह्यात श्री भगवान वाच भगवंताची वाणी प्रकट होते आणि ओघवती होते. अर्जुनाच्या मनातील गोंधळ निवारण्यासाठी आणि त्याचं मन शांत होण्यासाठी श्री भगवान कृष्ण बोलू लागले. साध्यंत उत्तर अर्जुनासमोर ठेवतात. कर्म, संन्यास, ब्रह्म, सांख्य, ज्ञान याचा योग म्हणजेच अवघ ब्रह्मज्ञान सांगणे हे गरजेचंच आहे. ह्या सगळ्याचा स्पष्टीकरण देण्यासाठी अवघ ब्रह्मज्ञान उभं करायला आहे. आता हे कोण बरं सांगतंय, तर बोले लक्ष्मीकांत विश्वाचा जो अंत, जो जगाचा नियंता, जगव्यापकाचा संग ज्याला आहे, जगरहाटीचा व्याप सांभाळणारा जगदीश्वर, ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व विलीन होते आणि त्यानंतर त्याच विश्वाची पुनर्निर्मिती होते. त्यामुळे जग कधी संपतच नाही आणि हे दृश्य जग अशाश्वत आहे, नाशवंत आहे, ते विलीन होते आणि पुन्हा त्याची पुनर्निर्मिती होत असते. असा लक्ष्मीकांत बोलू लागतो. बोले लक्ष्मीकांत विश्वाचा जो अंत कल्याण करात संन्यासः. अशा घामेजलेल्या अर्जुनाला वीरेशा म्हटले. असा वीरश्रेष्ठ अर्जुनासारखा अर्जुनच. कर्म करण्याची त्याच्यात कमतरता तर नाहीच आणि असा वीरश्रेष्ठ त्याला कधी शांत बसेल का. हाती घेतलेले काम पूर्णत्वाला नेणे हे वीराचे लक्षण आहे. आणि अशा अर्जुनास कृष्ण सांगतो की कल्याण करात संन्यासः कर्मत्यागे तैसा जाण तू वीरेशा थोर त्यागोद्देशा कर्माची या. कर्मत्याग तैसा जाण तू वीरेशा थोर त्यागोद्देशा कर्माची या. कर्माचा त्याग करणे हेच थोरपण आहे. त्याग करण्यासाठी कर्म तर पाहिजे. कर्म केल्याशिवाय त्यावर त्याग करण्याचा अधिकारच राहत नाही. आणि कर्मसन्यास म्हणजेच कर्माचा त्याग. तो उत्तम साधायचा असेल तर कर्म उत्तम झाले पाहिजे, म्हणजेच ते मनापासून केलेले पाहिजे. या अध्यायात जे नाव कर्मसन्यास योग आहे, 5वा अध्याय चालू होतो, यातील कर्म आणि संन्यास हे 2 शब्द वेगळे आहेत. या 2 शब्दांना जर वेगळे ठेवलं आपण आणि त्याच्यामध्ये टिंब 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 अशी मोकळी जागा ठेवली, कर्म टिंब 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 संन्यास, कारण 2 वेगळेच आहेत शब्द.
आता ह्या मोकळ्या जागा आपण भरायच्या आणि ह्याचा योग साधण्यासाठी हे समजून घ्यायच्या वेळेला बरंचसं भरलेलं भांडार आपल्याला समजेल, कर्मही अवगत होईल. आणि यापुढे कृष्ण म्हणतो, आता तुला कर्मसन्यास योग समजला का? तर मी एकटाच सांगतो असे नाही बरं का. तुला मी जे कर्मसन्यास योग आत्ता सांगितला, आता हे सांगत असताना त्यानं वर म्हटल्याप्रमाणे कर्म, संन्यास, ब्रह्म, सांख्य, ज्ञान हे सगळं त्याला समजून सांगितलं. आणि मग तो म्हणतो मीच एकटा सांगतो असं नाही, तर कर्मयोग श्रेष्ठ बोलती परनिष्ठ. परनिष्ठ शब्दाला विचारे जे ज्येष्ठ तुका म्हणे. परनिष्ठ बोलती. आता परनिष्ठ म्हणजे सत्यवादी, सत्याला जाणणारे, सत्यमेव जयते मानणारे. अशा प्रत्येक युगात परनिष्ठांची मांदियाळी होऊन गेली आहे, होतही आहे आणि होणारही आहे. हेही आपल्याला सत्यच आहे. असे सत्यवादी परनिष्ठ कर्मयोगालाच श्रेष्ठ मानत आले. विचाराची ज्येष्ठ, विचारपूर्वक कर्म करणे ही ज्येष्ठत्वाचीच खूण आहे. विचारासाठी बुद्धी, बुद्धियुक्त कर्म, कर्मासाठी शुद्ध अंतःकरण आणि त्यानंतर कर्मसन्यासासाठी मन शुद्ध लागतं. या सर्व गोष्टींनी युक्त अशा विचारांनी ज्येष्ठ असणारे परनिष्ठ योगी कर्मालाच श्रेष्ठत्व देतात. हे अर्जुनाप्रमाणे आपल्यालाही आपले मन शुद्ध करून कर्मसन्यास, कर्मयोग साधता सहज साधता येतो. पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया. ज्ञेयः स नित्य संन्यासी यः न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वः हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आणि अभंग सांगतो, संन्यासी जाणावा येथे तो बरवा, नेणे द्वेष भावा कदा जोगी. सुख आढळता नेणे सुखविता, मूळ विरक्तता यतीश्वरा. निर्द्वंद्व भोगित आनंदा, निर्द्वंद्व भोगित आनंदा, अनायासे बंधा पासावतो, अनायासे बंधा पासावतो. सुटे हा संशय केवी देत त्राय, जेथे ऐक्यमय तुका झाला. आणि या अभंगाची सुरुवातच संन्यासी या शब्दाने झाली. हा शब्द व्यक्तिवाचक नव्हे, तर म्हणजे अमुक एक संन्यासी असा व्यक्तिवाचक नाही, तर वृत्तीवाचक शब्द आहे. संन्यासी ही वृत्ती असेल तर ती व्यक्ती सुखी आणि आनंदी होते. संन्यासी वृत्ती धारकाला म्हणजे संन्यासी वृत्ती धारण करणाऱ्याला समजून घ्यायला हवं, म्हणजे काय हे जाणूनही घ्यायला हवं. संन्यासी वृत्तीला आपल्या मनात स्थान देण्यापूर्वी मन स्वच्छ हवं. आपले मनातले शत्रू आधी बाहेर काढले पाहिजे, तरच त्याला आत्मनात जागा करायला पाहिजे. आता इथे तुकारामांच्या चोळीची आठवण येते. राग द्वेष दोन वैरी पुरातन, न व्हावे त्या आधीन तुका म्हणे. आजच्या अध्यायात ही ओळ होऊन गेली आहे तुकारामांची. तर आपल्या मनात असणारे वैरी कोण हे आधी आपल्याला समजायला पाहिजे ना, तर मन स्वच्छ करता येईल. म्हणून ही एकदा ओळ पुन्हा ऐका. राग द्वेष दोन वैरी पुरातन, न भावे त्या आधीन तुका म्हणे. राग आणि द्वेष हे मानवाचे चिरंतन काळापासूनचे शत्रू आहेत. ते दिसत नाही, पण माणसाला प्रत्येकाजवळ ते असतातच. अपेक्षा आणि हव्यास हे मनात द्वेष निर्माण करतात. शांत असलेला शत्रू म्हणजे तो प्रत्येकाजवळ असतो, जन्मापासूनच तो आलेला आहे आपल्याबरोबर. तर शांत असलेला शत्रू डोके वर काढतो केव्हा एखादा मनामध्ये अपेक्षा आणि हव्यास निर्माण होते आणि ते मिळत नाही तेव्हा, आणि मग ते मिळाले की त्याचा राग येतो. म्हणजे हा शत्रू स्वतःचे अस्तित्व दाखवू लागतो. आता शत्रू मनात आहे त्यामुळे दिसत नाही, पण वर्तनात मात्र बदल होतो.
कोणाच्याही ठाई हे दोन शत्रू बरोबर आलेलेच असतात. ज्ञानाच्या तलवारीने हे शत्रू पुन्हा पुन्हा मारले तरच संन्यासी वृत्तीला स्थान मिळतं. म्हणजे ह्या शत्रूंना फक्त बाजूला ढकलायचं नाही, तर त्यांचा पूर्ण निपात करायचा. आणि त्यासाठी ज्ञानाची तलवार आपली तळपली पाहिजे. ह्या शत्रूंशी मैत्री केली तर ह्या व्यक्ती तमोगुणी बनतात. मैत्री करायची म्हणजे काय, त्या सगळ्यांप्रमाणेच आपण वेगळं काय बोलतो का असं वाटलं की त्या शत्रूंशी मैत्री झाली. आणि त्या शत्रूंशी म्हणजे न दिसणाऱ्या मनातल्या ह्या शत्रूंशी मैत्री केली की या व्यक्ती तमोगुणी बनतात. म्हणजे यांचं अस्तित्वच धोक्यात येतं. अभंगाचा पहिलाच चरण सांगतो की संन्यासी जाणावा येथे तो बरवा, नेणे द्वेष भावा कदा जगी. नेणे द्वेष भावा कदा जगी. संन्यासी धारक कोणाचाही द्वेष करीत नाही. त्यानंतरच कुणाला त्याचा रागही येत नाही. म्हणजे मुळातच त्यांनी मनामध्ये द्वेष हा आधीच बाहेर ठेवला, त्याला आत जागाच दिलेली नाही आहे मनात. जगात कुठेही गेला म्हणजे मनात जागा नसल्यामुळं त्याच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, कामात कुठंच तुम्हाला द्वेष दिसणारच नाही आहे. आणि त्यामुळे जगात कुठेही तो गेला माणूस तरी कुणी त्याचा द्वेष करीतच नाही आहे. द्वेष या भावनेचे अस्तित्व संन्याशीच्या मनात नसतंच. आणि शत्रुत्वाला त्यामुळे जागाच नाही आहे. द्वेष आणि राग हे नसल्यामुळं मग शत्रू तरी कुठनं निर्माण होणार, कारण तोच प्रत्येक मानवाचा शत्रू आहेत ना ते दोन्ही. तर शत्रू नाही म्हणजे शत्रुत्वही नाही आहे. अशा संन्याशीला बरवा असं संबोधलं. आता संन्याशीचं वर्णन, बरवा हा शब्द आला की ओळखायचं की हा पूर्ण संन्याशी वृत्ती धारण केलेली व्यक्ती. हा शब्द तुम्ही ऐकलाय या आधी? एखाद्या अभंगाची ओळच आहे पहा, आठवते का? बरवा हा शब्द आलेली आठवली? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आता पूर्ण अभंग तुम्हाला आठवेल. असेही विशेषण वापरलेला द्वेषरहित संन्यासी सदा सुखी आनंदी असतो. त्याची बुद्धी, मन, अंतःकरण विरक्त भावनेने भरलेले असते. आणि म्हणूनच वर्णन कसं केले पहा. सुख आढळिता नेणे सुखविता, मूळ विरक्तता यतीश्वरा. शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख, बरे आणि वाईट इत्यादी कोणत्याही द्वंद्वापासून विकार होत नाही. आता विकार होत नाही म्हणजे त्याच्या अपेक्षा नसल्यामुळे विकारच मनात येत नाहीत ना असे कुठलेही, कारण विरक्त भावना आहे. आणि असा हा नित्य संन्यासी बंधापासून बंधापासावं म्हणजे बंधनमुक्त असतो. या बंधनातून तो बंधनमुक्त पासाव असतो. आणि निर्द्वंद्वी आनंद, नित्य आनंद भोगीत असतो. त्याच्याकडे दुःखाची कुठली लाट सुद्धा येत नाही किंवा एखादं काही असं वाऱ्याची लाट येते, वारा येतो तसं पण येत नाही. त्याच्यापुढे त्याचा स्पर्शच नाही कुठे काही. असा हा यती निर्द्वंद्व भोगीत आनंदा, अनायासे बंधा पासावतो. सुटे हा संशय केवी देत त्राय, जेथे ऐक्यमय तुकाट झाला. आता कधीतरी यानंतर अशा व्यक्तीला संशयानं ग्रासला असेल की असं जर कोणाच्या मनात आलं तर त्याचं चित्त शुद्ध नाही. कारण मुळात संशय हा शब्दसुद्धा जर अशांच्या मनात येत नाही, कारण त्याने आधी असंच म्हटले की अनायासे बंधा पासावतो, त्यातनं तो मुक्त झालेली व्यक्ती आहे. त्याच्या मनात संशय असं इतरांच्या मनात येतो, त्याच्याने त्याने स्वतःचे चित्त शुद्ध करावे. ज्याच्या मनात असा संशय येतो ना संन्यासी वृत्तीबद्दल, त्याने आधी स्वतःचं चित्त शुद्ध करावं आणि मग इतरांच्याबद्दल संशय घ्यायचा न घ्यायचा नंतरचा प्रश्न आहे. संन्यास ही भावना, वृत्ती, विचार प्राप्त करून घेणे म्हणजे ब्रह्मैक्य साधणे. आणि हे ब्रह्मैक्य समजून घ्यायलाच हवं. जगद्गुरू तुकारामांच्या संन्यासीपणाबद्दल जगात कुणाच्याही मनात द्वेष निर्माण झाला नाही, कधीही होणार नाही. आणि हे आपल्यालाही माहिती आहे, मीच म्हणते असं नाही, तुम्हाला तेच जाणवत असेल.
आणि यातच असे हे ऐक्यमय तुकाराम, बर्वे तुकाराम, यतीश्वर तुकाराम आनंदमय जीवन जगले. हो ना. त्यांच्याकडे तर त्यांच्या आयुष्यात सगळ्या आपल्या दृष्टीनं संकटांची मालिका, पण त्या दृष्टीनं ते आनंदित, त्याने आनंद जीवन कसं जगलं ह्या अशा त्यांच्या आयुष्याचे कितीतरी प्रसंग कितीतरी जणांच्या आयुष्यात येत असतात. पण तुकारामांसारखा आनंद सगळ्यांना नाही उपभोगता येत, कारण त्यांनी संन्याशी व्रत धारण केलेलं आहे. आता ह्यानंतर पुढचा श्लोक आपण बघूया आणि अभंगही वाचू. सांख्ययोगौ पृथक् पालाः प्रवदन्ति न पंडिताः एकम अपि आस्थित सम्यक उभयोः विन्दते फलम्. आणि अभंग आहे. बोलते ते सांख्य योगासी पंडित, पृथक अज्ञानात ज्यांची बुद्धी, की हा एक दिसे अनुष्ठिलतया फळ पावे द्वंद्वा माझी एक. आता विचारात बरी दृष्टी देई, जेणे तुक्या ठाई विरामेल. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकारामांनी सत्य असत्याचा प्रचार आणि असत्याला सत्याची धरून प्रचार, त्यांच्या काळातला प्रचार हा समाजात होतच होता. म्हणजे सत्याला असत्य समजायचं आणि असत्याला सत्य समजायचं असे प्रचार करणारे समाजात अनेक लोक असतात आणि त्याचा अनुभव तुकारामांनी घेतलाय. आता ह्या अभंगात हे आपण का लक्षात आणायचं आहे, तर या अभंगात सांख्ययोगाचा उल्लेख पहिल्याच अभंगाच्या चरणात आलाय. त्याचा सांख्ययोगाच्या अध्यायातून ब्रह्मज्ञानी आपण समजून घेतलंय. सांख्ययोग दुसरा अध्याय आपण अभ्यासलाय. काहींनी त्याचा अनुभूती पण घेतली असेल, असो, पण अजूनही काहींनी श्रवण केलेलं नसेल किंवा समजले नसेल किंवा घाई गडबड झाली असेल, तर आपण पुन्हा एकदा बघूया. स्वतः मात्र शहाणे समजणारे अज्ञानी, म्हणजे ते काही बोलतील. वर आपण बघितलं, सत्याला असत्य आणि असत्याला सत्याचा प्रचार करणारे काही जण असतात, तर ते स्वतःला शहाणं समजतात, माझं काही चुकणारच नाही ह्या आविर्भावात असतात. तर ते अज्ञानी पृथक पृथक, म्हणजे पृथक अज्ञानात ज्यांची बुद्धी, जे वेगवेगळे अर्थ काढतात शब्दांचे. आता वेगवेगळे म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधणारे आणि त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्याचा प्रचारही करतात. आता हे करत असताना अनेक जण स्वतःला शहाणे समजतात, स्वतःचा स्वार्थ बघतात, स्वतःचा प्रसिद्धी कशी मिळेल हे बघतात आणि तेच खरं आहे हे पुन्हा पुन्हा समजावून सांगतात आणि त्याचाच काय म्हणू आपण त्याला, लोकांच्यावर दडपशाही करतात. अशा प्रचारातून सांख्य आणि योग हे दोन्ही शब्द वेगळे आणि त्याचा अर्थही वेगळा आहे. सांख्य वेगळा आणि योग वेगळा, दोन्ही एकत्र आणू नका. सांख्य योग हे नाव आहे अध्यायाचं, पण दोन्ही एकत्र आणू नका, म्हणजे एकच आहे असं समजून वागू नका. ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय, कारण सांख्ययोगात आधी ब्रह्मज्ञान व्हायलाच हवंय, तेही आपण पाहिलंय. त्यांना ब्रह्मज्ञान झालं ते पंडित, त्यांची विद्वानात गणना केली जाते. विद्वान पंडित हे सगळ्याचे वेगळे समाजात त्यांचे एक वेगळं स्थान निर्माण झालेलं असतं. म्हणतातच बोलती ते सांख्य योगासी पंडित. ज्यांच्या मते सांख्य म्हणजे कर्मसन्यास आणि योग म्हणजे कर्मयोग, हे दोन्ही हातात हात घालून जाणारे शब्द आहेत. ह्या दोन शब्दांच्या मधली जागा आपण समजून घेऊया. तसे अनेक शब्द जोडीने आपण वापरतोच. आता सांख्ययोग हा एकच जोडीने येणारा शब्द असं नाही, किंवा आपण मगाशी बघितलं तसं कर्मसन्यास हे पण जोडीने आलेले शब्द आहेत. पण आपल्या व्यवहारातही असे अनेक शब्द आपण जोडीने वापरतो. आता ते थोडेसे समजून घेऊया. कार्य वेगळे असतात पण मार्ग एकच असतो, उद्दिष्टही एकच असतो आणि व्यक्ती वेगळ्या असतात पण ते आपण जोडीनं वापरतो, कारण ते एकच कार्य करणाऱ्या, उदाहरणार्थ आपल्याच रोजच्या नित्य परिचयाच्या आई बाबा
आजी आजोबा किंवा रामकृष्ण किंवा सीताराम किंवा राधाकृष्ण असे शब्द आपल्या बोलीभाषेत कितीतरी येतात. त्याचा अर्थ आपल्याला माहीत असतो, पण त्यांचं जरी कार्य वेगळं असतं, उद्दिष्ट वेगळं असतं, तरी ते शब्द मात्र वेगळे करता येत नाहीत. दोन शब्द एकत्र येताना त्यामागे काहीतरी हेतू दडलेला असतो. याचा जोड शब्दांचा अर्थ समजला तर मती शुद्ध होते आणि अज्ञान दूर होते. सत्य मार्गाची कास आपण सोडायची नसते. कर्मात कोणतेही भ्रम निर्माण होणार नाही आणि संशयाचा प्रवेश होणार नाही, हा हेतू यामागे असावा, हो ना? यासाठी सर्वसाधारण श्रोत्यांना, वाचकांना येणारी शंका म्हणजे कर्मयोग आणि कर्मत्याग ह्या भिन्न प्रवृत्ती त्यांना एकच प्राप्त होणे कसे होईल बरं? कर्मयोग आणि कर्मत्याग हे एकत्र कसं काय आणायचं? म्हणून अभंगातला चरण पहा की हा एक दिसे अनुष्ठीलतया फळ पावे द्वयामजी एक. जे आपल्याला शंका येते, जे आपल्याला वाटतं, तेच तुकारामाने तोच प्रश्नादे आपल्यासमोर ठेवला आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण समजून घ्या दे. काय म्हणतात की हा एक दिसे अनुष्ठीलतया फळ पावे द्वयामजी एक. याचे रहस्य समजून घ्यायला अवघड आहे असं काही मनात सुद्धा आणू नका. अतिशय सोपं आहे. फक्त काय शब्दांचं अवडंबर ज्याला म्हणतात, आपल्या परिचयाचे शब्द नसल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. याआधी अभ्यासलेल्या अध्यायाचे विशेषणच याचा खुलासा करतो. त्या अध्यायाचं नाव आहे कर्म ब्रह्मार्पण योग. चौथा अध्याय, 8वे लता. म्हणजेच काय तर निष्काम कर्मयोग अध्याय 4. आता यातील 42 श्लोक जवळजवळ आपण श्रवण केलेत. 42 श्लोकाचा अध्याय तो. कोणतं कर्म करायचा हा निश्चय करून केलेले कर्म निष्कामतेनेच करायचे आणि कर्माची पूर्तता झाली की संन्यासी भावनेने कर्म ब्रह्मार्पण करायचे. एकूण आपण ह्या सगळ्या अध्यायात काय शिकलो तर त्याचं सगळ्याचं सार म्हणा त्याला. पुन्हा एकदा बघा की कोणतं कर्म करायचं. अनेक कामं असतात आपल्यासमोर, अवतीभोवती फिरत असतात. काही टाळता येतात, काही करायचे असतात, काही पुढं न्यायचे असतात, काही मागं टाकायचे असतात. पण काय करायचं हा निश्चय करायचा. म्हणजे आपण त्यातली हे लक्षात घ्यायची की काय गरजेचं आहे आणि जे आपण ते स्वीकारतो ते कर्म निष्कामतेने करायचं. आणि कर्म पूर्ण झालं का आपण ठरवलं म्हणजे काम पूर्ण करतोच. मग त्या कामाची पूर्तता झाली की संन्यासी भावनेने कर्म ब्रह्मार्पण करायचे. म्हणजे कुणी केलं मी नाही, ब्रह्माचं कर्म ब्रह्माने केलं, त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं, मी एक माध्यम होतो वगैरे वगैरे, हे सगळं त्यात येतच. त्यातून कर्म घडते आणि त्या कर्माचा त्यागही करतो. म्हणजे आपलं नाही तर आपलं माझं म्हणायचंच कशाला, नाही मी केलंही म्हणायचं नाही, माझंही म्हणायचं नाही. हाच अभंगात आलेला सांख्ययोग. आता याचं फळ म्हणजे तरी काय तेही पहा. आता विचारत बरी दृष्टी देई जेणे तुक्या ठाई विरामिल. आता पुन्हाच ह्याच अभंगाचा शेवटच्या चरणात आपण आता जे बोलतोय त्याचाच पुन्हा एक सार सांगितलेला आहे की आता विचारात. कारण आता ह्या अभंगाचा जो अर्थ पाहतो ते सगळे विचारच आपण ऐकले, विचारच पाहिलेत. आता विचारात बरी दृष्टी देई जेणे तुक्या ठाई विरामिल. विचारदृष्टी शुद्ध झाल्या की तुकारामांना आराम लाभेल. म्हणजे कुणाला विचारदृष्टी शुद्ध व्हायचे? वाचकांची, भक्तांची, अभ्यासकांची इत्यादींची काळजी तुकारामांना प्रत्येक अभंगात आपल्याला जाणवून देत आहेत. आणि म्हणून म्हणतात विचारदृष्टी शुद्ध झाल्या की तुकारामांना आराम लाभेल. आता तुकारामांची तर आधीपासून शुद्ध आहेच म्हणून तर आपल्याला सांगतायत ना. अपरिचित शब्दातून अवघड वाटेल, पण खरं सांगू का, आपणही कर्मसन्यासा त्या कुटुंबात प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाची आठवण करून देते. प्रत्येक कुटुंबात म्हणजे तुम्ही, मी, आपण सर्वजण. एकदा बघा, मूल जन्माला येणं म्हणजे अवघं ब्रह्मच समोर साकारतो. आता मूल जन्माला येणं म्हणजे काय, त्यातले विज्ञान समजून घेतलं की लक्षात येईल. अवघं ब्रह्म आपल्यासमोर साकारलेलं असतं. मूल रडते
पण आपण मात्र त्याचा आनंदाने उत्सव साजरा करतो, कारण अवघं ब्रह्म मला प्राप्त झालंय. निरागस बाळ शुद्ध भावनेने घडतं, मोठं होतं. त्याला मग काही स्वार्थ नसतो. शुद्ध भावना, त्याची भावना अतिशय शुद्ध असते आणि त्यामुळे ते जगन्मित्रच असतं. निरागस भावना असते, त्याला स्वार्थ नसतो, हव्यास नसतो. अतिशय विरक्त निरागस भावनेनं लहान बाळ असतं आणि त्याच भावनेनं तो घडत असतो. त्याला मोठं करणं हे निष्काम कर्म आहे आणि ते पालक करतात, आई बाबा दोघे जण. म्हणजे सगळ्याच जण काही चांगल्या श्रीमंत घरात जन्माला येतात असं नाही, तर घरात एकच भाकरी असेल तर त्यातली अर्धी भाकरी आधी बाळाला देतात. आणि असं करत करत जेव्हा बाळ मोठं होतं तेव्हा बाळ मोठं झालं, आता युवा अवस्थेत आलं, तरुण झालं की प्रकृतीरूप पत्नीशी बंधनात अडकतो. पालकच त्याला त्यात गोवतात. प्रकृतीरूप पत्नीशी, मुलगा आपण समजून बोलतोय, पती आणि पत्नी आपापल्या बंधनात अडकतात. काही दिवसांनी सगळा संसार थाटला, संसार व्यवस्थित चालला की त्याला आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करणारे आई वडिलांची आठवणही राहत नाही. आता हा झाला आत्ता सध्याचा वर्तमानकालीन पिढीचा दोष. आता ह्या दोषाला आपलीच मुलं बाजूला जातात असं नाही, समाजात तेच चाललंय. तेच आपण वर्णन करतोय की मोठी झाली, संसार थाटला की आई वडिलांची आठवण येत नाही. पण तरीही आई वडील या दाम्पत्याला, बंगल्यात राहणाऱ्या दाम्पत्याला, झोपडीत राहणारे आई वडील शुभाशीर्वादच देतात. कुठलंही काहीही त्यांना अर्वाच्य शिव्या देत नाहीत, शुभाशीर्वादच देतात. म्हणजेच हा झाला, हे जे वर्णन आहे, हा झाला कर्म संन्यास योग. निष्काम कर्म घडते आणि यातूनच सांख्य कर्म संन्यासही होतो. बरोबर आहे ना? पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत् योगैः अपि गम्यते. एकम सांख्यम च योगम च यः पश्यन्ति स पश्यति. आणि अभंग आहे, पावती ज्या स्थळा सांख्य अनुभूती तेथेच पावती योगी राज. सांख्य योगाईसे ऐक्य जो पाहिलं डोळस होईल पार्थिवातो. श्रीकृष्ण वचन प्राण हा वेदांचा तुका म्हणेसाचा अनुभव. अर्जुनाच्या मनातील संशयाने एक प्रश्न श्रीकृष्णाला विचारतो आणि त्या प्रश्नाने अध्यायास सुरुवात होते. उत्तर देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या वचनाने ज्ञानाचा प्रवाह वाहतच असतो. या ज्ञानप्रवाहाच्या काठावर आपण जरी बसलो आणि ओंझळीनं घोटभर पाणी प्यायलो तरी समृद्ध जीवनाचा मार्ग तयार होईल. अभंग सांगतो, श्रीकृष्ण वचन प्राण हा वेदांचा तुका म्हणेसाचा अनुभव. श्रीकृष्णाचे प्रत्येक वचन म्हणजे वेदांचा प्राण असे तुकाराम सांगतात. तर तसा तो अनुभवाचा साचा म्हणजे मूस किंवा ठसा. आता ह्या साचा, त्याचा अनुभव तुकारामाने घेतला आणि आपल्याला ते सांगत आहेत. आता मंत्रगीतेचं सत्यत्व सांगण्यासाठी आजच्या भाषेत पुरावा काय? म्हणजे आत्ताची भाषा, आता तुकारामांच्या काळातल्या भाषेत पुरावा नाही, आत्ताच्या भाषेत काही सांगायला गेलं की सत्यत्व पटवण्यासाठी पुरावा लागतो द्यायला. म्हणून तुकाराम स्वतःच त्यांचं जीवन हाच पुरावा देत आहेत. माझं जीवन तुम्ही अभ्यासा, अनुभवा, पहा. माझं जीवन हाच याचा पुरावा आहे. कशाचा? सांख्ययोगाचा. तर सांख्ययोगानुसार प्रत्येक आत्म्याबरोबर त्याने बुद्धीवर, मनावर, कर्मावर केलेले संस्कार त्याच्याबरोबर प्रवाहित होतात. बाकी काही नेता येत नाही मेल्यानंतर. घर इथं, सोनं इथं, पैसा इथं, सगळं इथं. मग आपल्याबरोबर काय जातं? तर बुद्धीवर केलेले, मनावर केलेले आणि कर्मावर केलेले संस्कारच फक्त त्या आत्म्याबरोबर
प्रवाहित होतात. आता पुढचा जन्म कुठला येतो नंतर तेही आपल्याला आधी काही माहीत नसतं. आणि गतजन्मानुसार जीवनाला गती मिळते. म्हणजे जे आपल्याबरोबर आलंय ते पुढच्या जीवनाला तशा पद्धतीचंच आपल्याला गती मिळते. म्हणजे जे काही स्थान आहे ते त्याप्रमाणे त्याची अनुभूती पण मिळते. जे योगीराज संन्यासयोगी किंवा कर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, ज्ञानयोगी, धर्मयोगी, कर्मयोगी यातनंच घडतात. कारण ह्यांची संख्या फार कमी असते. मग ह्यातनंच कसे घडतात? त्यांच्यात एक काही महिने म्हणत नाही मी, काही जन्म त्याच्यावर संस्कार घेऊन ते आत्मे आलेले असतात. आणि ते त्यांच्या पूर्वसंचित जे काही घेऊन आले त्या पूर्वसंचितानुसार अशी कर्म करणारे कधी त्रासत नाहीत. त्यांना कुठल्याही कर्माचा त्रास कधीच होत नाही. कारण त्यांची कर्म ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळीच असतात. ब्रह्मज्ञानानुसार हाती घेतलेले कर्म त्या विचारानं प्रेरित होऊन ही कर्म घेतात आणि ती कर्म ती पूर्णत्वालाच नेतात. आता ते कर्म करताना ह्या व्यक्ती जे पूर्वसंचितानं आले आहेत आणि काहीतरी स्वतःच्याच मनाने एखादं कर्म स्वीकारलंय, तर त्याबद्दल मी एकट्यानंच काही काम करू असं म्हणून मागं परतत नाहीत. या कामात सोयी, सुविधा, पैसा, वेळ याचा ते विचारही कधी करत नाहीत. सर्वसामान्य माणूस बघा कुठलं काम करताना आधी ह्याचा विचार करतो. सोयी, सुविधा, पैसा, वेळ. आता ही जी कर्माने ज्यांनी पूर्वसंचेतानुसार काही कर्म त्यासाठीच जन्म झालेला असतो आणि ते त्या कर्म स्वीकारलेलं असतं, ते कधीही आपल्या सोयी, सुविधा, पैसा, वेळेचा विचार करत नाही. कारण या कामासाठीच मला ब्रह्मदेवानं जन्माला घातलंय, कृष्णानं जन्माला घातलंय आणि जर मी हे काम करतो तर तोच परमात्मा माझी सोय करील ना. कारण हे काम त्याचं आहे, मी एक माध्यम आहे, मी त्याचं कर्म करतोय, तर माझी सोय करणं हे परमात्म्याचंच त्याचंच काम आहे ते. आणि ही निष्ठा त्यांची कर्मयोगी कर्मसन्यासानुसार कार्यप्रवृत्त होत असतात. त्यांना म्हणायचं निष्ठावान कर्मयोगी. निष्ठावान कर्मयोगांचा कर्मसन्यासानुसार कार्यप्रवृत्त होतात. त्या कार्याबाबत अन्य विचार करत नाहीत. आणि ह्याचे सर्व परिचित उदाहरण घेऊया आपण. कितीतरी भारतात तर संत साहित्याचा अभ्यास करणारे किती असतात, त्यांना अशा कितीतरी गोष्टी माहीत आहेत. आणि अशा व्यक्ती आपल्या भारताची परंपरा म्हटलं तरी चालेल. तर दोनच उदाहरणे घेऊया आपल्याला. एक स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. आता ह्या दोघांचंच फक्त आपण घेतलं. अशी आपल्याकडे मांदी आळी आहे. आपल्याला कितीतरी माहीतही असतील, थोडंसं याच्याशी तुलना केली की लक्षात येईल. अशीच राष्ट्रनिष्ठा आपल्यातही रुजू दे ही आपण तुकाराम चरणी वंदन करून प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.